नमस्कार. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आपण ह्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये युनिट अँड मेजरमेंटचा बराचसा चॅप्टर हा पाहिलेला आहे. आज आपण फक्त रिवाईज करून डायमेन्शनल ॲनालिसिस हा भाग पाहणार आहोत. तर सुरू करूयात मग. What is mean by unit? The standard measure of any quantity is called unit of that quantity. आणि जे स्टँडर्ड मेजरमेंट आहे करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी ते लेंथसाठी मीटर आहे, माससाठी किलोग्रॅम आहे, टाईमसाठी सेकंड आहे, टेम्परेचरसाठी केल्विन आहे, इलेक्ट्रिक करंटसाठी ॲम्पियर आहे आणि ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी कॅन्डेला आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी मोल आहे. हे स्टँडर्ड युनिट हे स्टँडर्ड मेजर आपल्यासाठी यूज करून ठेवले, त्याप्रमाणे आपण हे मेजरमेंट्स करायचे आहेत. नंतर आपण पाहिलं सिस्टीम ऑफ युनिट्स. त्यामध्ये CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, FPS सिस्टीम आणि SI सिस्टीम आपण ह्या सिस्टीम्स काय केलेल्या आहेत बघितलेल्या आहेत. फंडामेंटल क्वांटिटीज, द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीजचं मेजरमेंट हे दुसऱ्या वेगवेगळ्या क्वांटिटीचा वापर करून होत नाही, म्हणजे त्या क्वांटिटीला दुसऱ्या क्वांटिटीची आवश्यकता नाही मेजरमेंटसाठी, त्या क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटीज असं म्हणायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणायचं. आणि ह्यांनाच बेस क्वांटिटी असं म्हणतात, कारण ह्या बेस क्वांटिटीवरूनच आपण डिराइव्ड क्वांटिटी पण बनवतो आणि वेगवेगळ्या क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटीजपासूनच तयार होतात. 7 फिजिकल क्वांटिटीज पाहिलं. डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये डिराइव्ड क्वांटिटीज आणि डिराइव्ड युनिट्स. तर डिराइव्ड क्वांटिटीज ह्या फंडामेंटल क्वांटिटीजपासूनच तयार झालेल्या असल्यामुळे त्यांचे युनिट हे पण फंडामेंटल क्वांटिटीज जे युनिट्स आहेत त्या युनिट्सपासूनच तयार झालेले आहेत. हे पण आपण मागे पाहिलेलं आहे. सप्लिमेंटरी युनिट्स. आता 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स आपण बघितले होते. तर ह्या सप्लिमेंटरी युनिट्सचा यूज काय आहे, तर लार्ज डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी आपण ह्या 2 गोष्टींचा वापर करतो. त्याच्यासाठीचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. कॉन्व्हेन्शन पण पाहिलेले आहेत. SI सिस्टीममधल्या युनिट कसे यूज करायचे त्याचे कॉन्व्हेन्शन्स आपण हे सगळे पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण मेजरमेंट ऑफ लेंथ वेगवेगळ्या ह्याच्यासाठी पाहिलेली आहे. ती किती आहे ते ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस जे की पॅरेलेक्स मेथडचा वापर करून आपण बघितलेले आहेत. हे सगळं जर तुम्हाला आणखीन म्हणजे बघितलं नसेल तर तुम्ही मागचं लेक्चर पाहू शकता. आज आपण सुरू करणार आहोत डायमेन्शनल ॲनालिसिस. ॲज मेन्शन्ड आता dimensions and dimensional analysis. As mentioned earlier, a derived physical quantity can be expressed in terms of some combination of 7 basic or fundamental quantities. म्हणजे आपण बघितलं की डिराइव्ड क्वांटिटीज ह्या बेस क्वांटिटीजपासूनच तयार झालेल्या आहेत, मागे आपण पाहिलेलं आहे. फॉर कन्व्हिनियन्स द बेसिक क्वांटिटीज are represented by symbols as L for length, M for mass, T for time, K for temperature, I for current, C for luminous intensity and mole for amount of mass. म्हणजे आपण जेव्हा डायमेन्शन्समध्ये ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज यूज करणार आहोत त्यासाठी आपल्याला सिम्बॉल दिलेले आहेत. लेंथसाठी कॅपिटल L, माससाठी कॅपिटल M, टाईमसाठी T, टेम्परेचरसाठी K, करंटसाठी I, ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी C आणि मोल हे आहे अमाऊंट ऑफ माससाठी. डायमेन्शन्स म्हणजे नेमकं काय, द डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ ए गिव्हन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे डायमेन्शन्स म्हणजे नेमकं काय आहे, तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजचे जे आता आपण बघितलेले सिम्बॉल्स आहेत त्यांच्या डोक्यावरचे जे पॉवर्स आहेत ते पॉवर्स म्हणजेच डायमेन्शन आहेत. When we represent any derived quantity with appropriate powers of symbol of the fundamental quantities, then such an expression is called dimensional formula. आणि असा आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा जर तयार केला डायमेन्शन फॉर्म्युला तर तो कसा करायचा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्या क्वांटिटीज लिहायच्या आणि त्यांच्या डोक्यावरती पॉवर्स लिहायचे आणि त्याला म्हणायचं त्या क्वांटिटीसाठीचा डायमेन्शनल फॉर्म्युला. दिस डायमेन्शनल फॉर्म्युला इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट अँड नो कोमा इज रिटन इन बिटवीन एनी ऑफ द सिम्बॉल. आणि हे डायमेन्शन फॉर्म्युला लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करायचा आहे आणि मध्ये कॉमा किंवा फुल स्टॉप असं काही द्यायचं नाही. फक्त त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ती क्वांटिटी लिहून त्याच्या डोक्यावरती पॉवर लिहायचा आहे.
अशा पद्धतीने आपण डायमेन्शन्स हे लिहिणार आहोत. तर त्याच्यासाठीचं एक्झाम्पल दिलेलं आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी. आता वेलॉसिटी म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग डिस्प्लेसमेंट ही काय आहे, एक प्रकारची लेंथ आहे, त्याच्यासाठी एल यूज करायचं आणि टाईमसाठी आपण काय करतो, टी यूज करतो. आणि मग डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी एल अपॉन टी इज इक्वल टू, हे असं आपण सरळ रेषेत जेव्हा लिहितो तेव्हा टी जे आहे हे डिनॉमिनेटरचं वर आल्यानंतर त्याचा पॉवर मायनसमध्ये जाईल. म्हणून डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी काय आहेत, L1 M0 T-1. म्हणजेच लेंथमध्ये 1, मासमध्ये 0 आणि टीमध्ये -1 हे आहेत डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी. नेक्स्ट आहे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी ग्रॅडियंट. आता वेलॉसिटी ग्रॅडियंट काढताना आपण वेलॉसिटीलाच डिस्टन्सने काय करत असतो, डिवाईड करत असतो. म्हणून वेलॉसिटी ग्रॅडियंट इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. आणि मग डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी ग्रॅडियंट काय होणार, वेलॉसिटीचे L T-1 आणि अजून हे डिस्टन्ससाठी खाली L, आणि हे Lला हे L कॅन्सल होऊन डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी ग्रॅडियंट काय होणार आहेत, L0 M0 T-1. म्हणजे T-1 एवढेच डायमेन्शन्स आहेत वेलॉसिटी ग्रॅडियंटचे. नेक्स्ट बघूयात डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज. आता चार्जमध्ये करंट पण आहे. करंटसाठी आपण काय यूज करतो, आय यूज करतो आणि टाईमसाठी आपण टी यूज करतो. तर डायमेन्शन्स ऑफ चार्ज काय आहेत, आय आणि टी. म्हणून L0 M0, कारण L आणि M इथे ॲब्सेंट असल्यामुळे L0 M0 T⁻1 अँड I⁻1 हे आहेत डायमेन्शन्स ऑफ चार्ज. आता सारखं यूज होणाऱ्या मेकॅनिक्समधल्या काही क्वांटिटीजचे डायमेन्शन्स इथे दिलेले आहेत, ते आपण बघूयात. फिजिकल क्वांटिटी डेन्सिटीसाठी रो इज इक्वल टू MV आणि त्याचे SI युनिट आहे किलोग्रॅम पर क्युबिक मीटर आणि डायमेन्शन्स आहेत L-3 M1 T0. ॲक्सिलरेशनसाठी डायमेन्शन्स आहेत. आता ॲक्सिलरेशनमध्ये काय होते, मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि वेलॉसिटीमध्ये काय असतं, मीटर पर सेकंड असतं. आणि ॲक्सिलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी अपॉन टाईम असतं. आणि त्यामुळे खालच्या एका टाईममुळे डायमेन्शनमध्ये काय फरक पडतो आहे बघा, L1 M0 T⁻2 आणि वेलॉसिटीसाठी काय बघितलं आपण, L1 M0 T⁻1 आणि इथे एक S म्हणजे टाईममध्ये वाढल्यामुळे -2 इथे डायमेन्शन्समध्ये आलेलं आहे. मोमेंटम काय असतं, मोमेंटम P इज इक्वल टू मास टाइम्स वेलॉसिटी. त्याचं SI युनिट आहे किलोग्रॅम पर सेकंड, किलोग्रॅम मीटर पर सेकंड. तर त्याचे डायमेन्शन्स आहेत L1 M1 T-1. नेक्स्ट बघूया फोर्स F इज इक्वल टू MA आणि SI युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअरलाच आपण न्यूटन असंही म्हणतो आणि डायमेन्शन्स आहेत L1 M1 T-2. इम्पल्स J इज इक्वल टू F.T आणि न्यूटन सेकंड याचं जे SI युनिट आहे आणि डायमेन्शन्स आहेत L1 M1 T-1. वर्कसाठी W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट FS आणि त्याचे SI युनिट आहे जूल आणि डायमेन्शन्स आहेत L2 M1 T-2. कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन्स आहेत जूल आहे SI युनिट आणि डायमेन्शन्स आहेत L2 M1 T-2. प्रेशरसाठी P इज इक्वल टू F/A आणि डायमेन्शन्स आहेत L-1 M1 T⁻². आता या सगळ्या क्वांटिटी तुम्हाला कुठल्या क्वांटिटी माहीत आहेत, कुठल्या क्वांटिटी माहीत नाही. जसं वेगवेगळे चॅप्टर्स आपण बघूयात तेव्हा ह्या क्वांटिटीज येणार आहेत, ह्यांचे SI युनिट्स येणार आहेत आणि ह्यांचे डायमेन्शन्स पण येणार आहेत. त्यावेळेला मात्र आपल्याला हे डायमेन्शन्स माहिती होतात आणि ते आपण काय करायचे आहेत, आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपण बघूयात युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आता हे डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज काय आहे. फर्स्ट यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आता फिजिकल इक्वेशन म्हणजे फिजिक्समध्ये खूप सारे इक्वेशन्स आहेत, ते करेक्ट आहेत का नाहीत हे चेक करण्यासाठी ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो. तर मग इन एनी इक्वेशन रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, इफ द डायमेन्शन ऑफ ऑल द टर्म्स ऑन both the sides are the same, then that equation is said to be dimensionally correct. This is called the principle of homogeneity of dimensions.
मग डायमेन्शनल पहिलं जे आहे यूज त्याचा तो काय आहे की फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला काय करायचं आहे की ते इक्वेशन बरोबर आहे का नाही ते बघायचे. मग याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचे काय करायचे तर आपण डायमेन्शन इक्वेट करायचेत आणि ते सेम असतील तर मग तो फॉर्म्युला हा काय आहे डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि याच रूलला काय म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, म्हणजे दोन्हीकडचे हे व्हॅल्यू सारख्या येणे ह्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. हे पहिला यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा. त्याच्यासाठीचं एक्झाम्पल आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मोशनचं पहिलं इक्वेशन इथे घेतलं आहे. यू इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही काय आहे फायनल व्हेलॉसिटी, यू इनिशियल व्हेलॉसिटी. ह्या टर्म माहिती नाही पण माहिती नसल्या तरी यांचे आपल्याला डायमेन्शन्स काढता येतात. व्हीचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला व्ही इज इक्वल टू एल टी मायनस वन. यू काय आहे इनिशियल व्हेलॉसिटीचं आहे त्यामुळे त्याचंही सेम असणार आहे. व्हेलॉसिटी इनिशियल असो फायनल असो डायमेन्शन सेम असतं. यू इज इक्वल टू एल टी रेस टू मायनस वन आणि ए टी ॲक्सिलरेशनचं आत्ता आपण बघितलं आणि मल्टिप्लिकेशनमध्ये टाईम असल्यामुळे ॲक्सिलरेशनचं एल टी मायनस टू आणि टी तर इज इक्वल टू काय होणार टी एल टी रेस टू मायनस वन म्हणजे एल टी रेस टू मायनस वन इथे पण एल टी रेस टू मायनस वन इथे पण आणि एल टी रेस टू मायनस वन इथे पण म्हणजेच एल एच एस इज इक्वल टू आर एच एस इथे आहे आणि हे इक्वेशन कसं आहे डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. As the dimension of LHS and RHS are same, the given equation is dimensionally correct. म्हणजे अशा प्रकारे आपण फिजिकल क्वांटिटीचं इक्वेशन काय करू शकतो डायमेन्शननुसार करेक्ट आहे का नाही हे पाहू शकतो. दुसरा यूज काय आहे टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीजमध्ये असणाऱ्या ज्या फंडामेंटल किंवा डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्यांचं एकमेकांशी रिलेशन काढण्यासाठी सुद्धा आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करत असतो. द पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ ए सिम्पल पेंड्युलम डिपेंड्स ऑन लेंथ एल अँड ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. आता सिम्पल पेंड्युलमचं ऑसिलेशनचा टाईम पिरियड हा कशावर डिपेंडंट आहे लेंथवर आणि ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. यावरून आपल्याला त्याचं एक्सप्रेशन काढायचं आहे. तर ते डायमेन्शनल ॲनालिसिसनुसार कसं काढायचं ते आपण इथे बघणार आहोत. आपल्याला सांगितले टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आणि टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. सध्या तरी एवढंच सांगितलं आहे की ह्या दोन गोष्टी कशा आहेत ह्याच्यामध्ये किमान इन्व्हॉल्व तरी आहेत. मग आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला काढण्यासाठी आपण रेस टू पॉवर असतात त्याच्यामध्ये म्हणून टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए ॲझ्युम केले ए आणि एची व्हॅल्यूज आपले डायमेन्शन्सची व्हॅल्यू असणार आहे आणि त्यानुसार आपण त्याचं काय करणार आहेत त्याचा फॉर्म्युला तयार करणार आहेत. आणि टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याच्या डोक्यावर काय ठेवले आपण बी ठेवलेला आहे आणि ह्या दोन्हीच्या आपल्याला काय करायच्या आहेत व्हॅल्यूज काढायच्या आहेत. म्हणून टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए जी रेस टू बी. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल जे आहे ते काढून टाकण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट यूज करणार आहोत आणि आपण तिथे इज इक्वल टू वापरणार आहोत. इज इक्वल टू वापरल्यानंतर तिथे वापरलेला कॉन्स्टंट आहे के म्हणून टी इज इक्वल टू के एल रेस टू ए आणि जी रेस टू बी वेअर के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज अ डायमेन्शनल लेस क्वांटिटी अँड ए अँड बी आर रॅशनल नंबर्स. म्हणजे हा के जो आहे तो कॉन्स्टंट असल्यामुळे डायमेन्शनल लेस आहे आणि ए आणि बी हे काय आहेत रॅशनल नंबर्स आहेत म्हणजे 0 1 2 3 अप टू सो ऑन ही व्हॅल्यू आहे ए आणि बीची. मग इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन द बोथ साईड्स. आता टाईम पिरियडसाठी आपल्याला माहिती डायमेन्शन्स काय आहेत M0 L0 T रेस टू 1 आणि हेच डायमेन्शन यायला पाहिजे इकडचे तर ते फिजिकली म्हणजे इक्वेशन करेक्ट आहे. आता इथे इक्वेशन करेक्ट आहे हे तर दिले आपल्याला पण आपल्याला फक्त इक्वॅलिटी करून त्याचं काढायचं आहे. तर M0 L0 T रेस टू 1 इज इक्वल टू के प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि ह्या ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे काय आहेत L1 आणि लेंथसाठी L1 आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे जीचे काय आहे डायमेन्शन LT-2 हे आहेत. मग प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट ठेवून हे इक्वेट केलं तर त्यांचा बेस सेम असल्यामुळे 0 इज इक्वल टू ए प्लस बी होईल इथे आणि -2b इज इक्वल टू काय होईल 1 होईल. मग आपण हे इक्वेट करूयात आणि बघूयात काय होते ते. Comparing the dimensions of corresponding quantities on the both sides, we get
ए प्लस बी एलसाठीच्या घ्यायच्यात कंपेअर करायच्या. ए प्लस बी इज इक्वल टू इकडे 0 आहे म्हणून 0, म्हणून ए इज इक्वल टू -b. आणि इकडे टीच्या डोक्यावर -2b आहे आणि इकडे 1 आहे म्हणून -2b इज इक्वल टू 1. दॅट्स वाय b इज इक्वल टू अँड -2b इज इक्वल टू 1 म्हणून दॅट्स वाय b इज इक्वल टू -1/2. आणि बीची व्हॅल्यू आपल्याला कळली, ती एमध्ये ठेवून ए इज इक्वल टू -b होतं आणि ते मायनस मायनस प्लस होऊन ए इज इक्वल टू 1/2. आता हे पॉवर्स 1/2 -1/2 हे दोन्ही काय आहेत, इक्वेशनचे पॉवर आहेत. त्याच्यामुळे जर एखाद्या 2⁻1/2 असेल किंवा 3⁻1/2 असेल तर काय असतं, स्क्वेअर रूटमध्ये ती काय असते, व्हॅल्यू असते. म्हणून टी इज इक्वल टू के L⁻1/2 G⁻−1/2. आता इथे -1/2 आहे, त्यामुळे जी कसं असणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये असणार आहे आणि 1/2 असल्यामुळे ते कसं स्क्वेअर रूटमध्ये पण असणार आहे. तर मग टी इज इक्वल टू के स्क्वेअर रूट L/G. हे झालं इक्वेशन ऑफ टाईम पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेशन. द व्हॅल्यू ऑफ के डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली अँड इट इज फाउंड टू बी 2π. आणि जर हीच व्हॅल्यू केची आपण एक्सपेरिमेंटने जर काढली तर ती किती येते, 2π येते. मग ती व्हॅल्यू ठेवल्यानंतर टी इज इक्वल टू 2π √L/G. हे काय मिळालं आपल्याला, इक्वेशन मिळालं त्याचं. थर्ड आहे यूज त्याचा टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. आता 2 सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये कन्वर्जन फॅक्टर जो आहे तो काढण्यासाठी आपल्याला काय, डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करता येतो. तर तो कसा वापर करता येतो, लेट अस यूज डायमेन्शनल ॲनालिसिस टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल SI युनिट ऑफ वर्क अँड अर्क CGS युनिट ऑफ वर्क. आता वर्कचेच SI युनिट आणि CGS युनिट आहेत आणि त्यातमध्ये वर्कमधून SI युनिटमधून CGS युनिटमध्ये जाताना कन्वर्जन फॅक्टर काय आहे तो आपल्याला काढायचा आहे. लेट 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. आता एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे आपला कन्वर्जन फॅक्टर निघेल. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क इज m1L2T⁻². सबस्टिट्यूट, आता ते काय करायच्यात, ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात ह्या 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्गमध्ये. तर मग सबस्टिट्यूट केल्यानंतर हे जे सफिक्स आहेत 1 1 1 हे SI युनिटसाठी आहेत आणि 2 2 2 हे काय आहेत, CGS युनिटसाठी आहेत. आणि दोन्हीकडे वर्क असल्यामुळे डायमेन्शनल फॉर्म्युला हा सेमच येणार आहे. तर आपण बघूयात मग m1L2T⁻² इज इक्वल टू एक्स m1L2T⁻² आणि खालचे सफिक्स जे आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवा. इकडे SI युनिटचे 1 आणि इकडे 2. एक्स इज इक्वल टू, मग एक्स इज इक्वल टू डायमेन्शन्स एका साईडला घेतल्यानंतर हे अपॉनमध्ये येणार. आता ह्या दोन्हीचे पॉवर सेम असल्यामुळे आपण काय करू शकतो, m1/m2⁻1 L1/L2⁻2 आणि T1/T2⁻². आणि आपल्याला where suffix indicate SI unit, suffix 1 indicate SI unit and 2 indicate CGS unit. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सफिक्स काय 1 1 1 1 जे आहे ते SI युनिटसाठी यूज केले, 2 जे आहे ते CGS युनिटसाठी यूज केलेलं आहे. इन SI युनिट LMT आर एक्सप्रेस्ड इन मीटर किलोग्राम सेकंड अँड इन CGS सिस्टीम LMT आर रिप्रेझेंटेड इन सेंटीमीटर ग्रॅम अँड सेकंड रिस्पेक्टिवली. म्हणजे SI सिस्टीममध्ये आपण लेंथ मीटरमध्ये, मास किलोग्रॅममध्ये आणि टाईम सेकंदमध्ये मेजर करतो आणि CGS सिस्टीममध्ये लेंथ जी आहे ती सेंटीमीटरमध्ये, मास ग्रॅममध्ये आणि टाईम सेकंदमध्ये करतो. तर त्या व्हॅल्यूज आपण ठेवल्यानंतर एक्स इज इक्वल टू लेंथ आपण मास, पहिल्यांदा मास घेतले म्हणून माससाठी kg आहे आणि खाली CGS सिस्टीममध्ये G, वरती मीटर खाली सेंटीमीटर आणि सेकंद दोन्हीसाठी सेकंद आहे म्हणून इथे सेकंद. तर आपल्याला माहिती आहे 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. मग किलोग्रॅमच्या जागी आपण 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम ठेवूयात. त्याच्या डोक्यावरती 1 आणि इथं 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. तर 1 मीटरच्या जागी आपण 100 सेंटीमीटर ठेवून खाली सेंटीमीटर करून त्याचा स्क्वेअर आहे आणि इथे सेकंदला सेकंद कॅन्सल होऊन -2 1 1⁻². आता ह्या व्हॅल्यूज एक्स इज इक्वल टू
इथे 10⁻³ इंटू इथे 100, इथे सेंटीमीटर कॅन्सल झालं, इथे पण ग्रॅम कॅन्सल झालं, पण इथे 100चा काय आहे स्क्वेअर आहे, त्यामुळे 10⁻⁴. इथे x इज इक्वल टू 10⁻³ आणि 10⁻⁴ इंटू विच इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन असेल तर दोन्ही ब्रॅकेटच्या जे आहेत पॉवर्स त्यांची काय होणार आहे बेरीज होणार आहे आणि 10⁻⁷. म्हणून 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. कन्व्हर्जन फॅक्टर x इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 10⁻⁷. अशा प्रकारे आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून काय करायला येतं कन्व्हर्जन फॅक्टर काढता येतो. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर ते एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल जे दिलेलं आहे आपणही आपली सिस्टीम कशी बनवू शकतो हे सांगण्यासाठी इथे हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर अ कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट अँड इट इक्वल टू 4.2 जूल्स. म्हणजे इथे सांगितले की कॅलरी हे हीटचं युनिट आहे आणि ते किती ह्या 2 जूल आणि कॅलरीमध्ये 4.2 हा काय आहे कन्व्हर्जन फॅक्टर आहे. वेअर 1 जूल इज इक्वल टू किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं त्यांचं युनिट झालं. यावरून आपण डायमेन्शन फॉर्म्युला तयार करू शकतो. डिस्टंट civilization employs a system of unit in which the unit of mass, length and time are alpha kilogram, beta meter and gamma second. म्हणजे एक सिव्हिलायझेशन आहे, त्यांना काय करायचे त्यांचे सिस्टीम ऑफ युनिट बनवायचे, त्याच्यासाठी त्यांनी हे नोटेशन घेतलेले आहेत. ऑल्सो जे डॅश जूलच्या डोक्यावर डॅश आहे इज देअर युनिट ऑफ एनर्जी आणि त्यांचं युनिट जे नवीन तयार होणार आहे ते काय आहे जे डॅश. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट्स. मग त्यांच्या युनिटमध्ये कॅलरीसाठी काय व्हॅल्यू येईल हे तिथं काय केले विचारलेलं आहे. तर इथे बघूयात आपण. लेट अस राईट द न्यू युनिट ॲज A, B and C फॉर मास, लेंथ अँड टाईम रिस्पेक्टिवली. नवीन युनिट आपण तयार करायला लागलो आहे, त्याच्यासाठी आपण काय केलं नवीन A, B, C हे घेतलेत. A कशासाठी आहे माससाठी, लेंथसाठी B आणि C हे आहे ते टाईमसाठी घेतलेलं आहे. मग 1 कॅलरी म्हणजे त्यांनी दिलेलं आहे 4.2 जूल आहे. मग जूलची पण आपल्याला काय केले असं युनिट दिलेलं आहे म्हणून 4.2 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर यावरून आपण इथे पॉवर्स ठेवू शकतो. विच इज इक्वल टू 4.2 इन ब्रॅकेट A अपॉन अल्फा. त्याच्या डोक्यावर फक्त 1 आहे कारण केजीचा स्क्वेअर नाही आहे, इथं 1च आहे म्हणून 1. B अपॉन बीटा च्या डोक्यावर स्क्वेअर आहे आणि C अपॉन गॅमाच्या डोक्यावर -2 हा पॉवर आहे. विच इज इक्वल टू आता ह्यांचे इथं मल्टिप्लिकेशन करून इथे डायरेक्ट टर्म लिहिलेली आहे. आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल हे डिनॉमिनेटर आहे तो सेम करून घ्यावा लागेल, त्यासाठी मल्टिप्लाय करावं लागेल. अल्फाच्या ठिकाणी अल्फा आहे म्हणून बीटा आणि गॅमाने ते मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे बीटा आहे त्यामुळे अल्फा गॅमाने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे मात्र (-2) असल्यामुळे हा जो गॅमा आहे तो सगळ्यांच्या ह्या पण डिनॉमिनेटरच्या पण डिनॉमिनेटरला येणार आहे आणि त्यामुळे तो काय जाणार आहे न्यूमरेटरला जाणार आहे आणि तो प्लस देखील होणार आहे. अशा पद्धतीने इथे 4.2 गॅमा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा स्क्वेअर आणि A, B स्क्वेअर आणि C⁻² हे नवीन युनिट आपल्याला मिळालेलं आहे. मग विच इज इक्वल टू 4.2 गॅमा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा स्क्वेअर जे डॅश जे की आपलं नवीन कॅलरीची ही व्हॅल्यू आहे नवीन युनिटमधल्या. दस इन द न्यू युनिट्स नवीन युनिटमध्ये 1 कॅलरीची किंमत काय आली मग 4.2 गॅमा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा स्क्वेअर जे डॅश. म्हणजे हे अशा व्हॅल्यू दिल्यामुळे आपल्याला ते थोडंसं वेगळं वाटायला लागलं आहे, पण जिथे आपण तयार करायला लागलो तर ह्या व्हॅल्यूवरून आपण त्यातला कन्व्हर्जन फॅक्टर पण काढू शकतो आणि युनिट्स पण काढू शकतो. आता काय आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचे आपण यूज बघितले. आता आपण बघणार आहोत डायमेन्शनल ॲनालिसिसचे लिमिटेशन्स. मग हे लिमिटेशन्स बघत असताना पहिले लिमिटेशन आहे द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. आपण जे इज इक्वल टू के ठेवलं होतं किंवा कुठलाही कॉन्स्टंट आपण जर ठेवला डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये तर त्याची व्हॅल्यू ही जी आहे ते आपल्याला एक्सपेरिमेंट करूनच काढता येते, अदरवाईज काढता येत नाही. म्हणजे हा एक ड्रॉबॅक आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा. सेकंड ड्रॉबॅक आहे डायमेन्शनल ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज्ड टू डिराईव्ह रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक
exponential and logarithmic function as these quantity are dimensionless. आता डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये डायमेन्शनललेस क्वांटिटीचं ॲनालिसिस करता येत नाही, कारण त्याला डायमेन्शन्स नसतात. मग कुठल्या क्वांटिटीजला डायमेन्शन्स नाही आहेत, तर मग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आणि लॉगरिथमिक फंक्शन्स या 3 गोष्टींना काय आहेत, डायमेन्शन्स नाही आहेत. तर मग तिसरं लिमिटेशन असं आहे, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे आपण आधी अज्युम केले की कॉन्स्टंट हे डायमेन्शनलेस असतात, आणि जर एखाद्या कॉन्स्टंटला डायमेन्शन्स असतील तर हे ॲनालिसिस तिथे काम करत नाही. तर त्याच्यासाठी एक्झाम्पल दिले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 पॉईंट मासेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ 2 मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हा आहे न्यूटनचा लॉ. आणि आपल्याला माहिती आहे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं काढून इज इक्वल टू करायचं असेल तर तिथे आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जीचा यूज करतो. आणि ह्या जी जो आहे तो डायमेन्शनलेस नाही आहे, तर त्याला डायमेन्शन्स आहेत. मग अशा कंडिशनमध्ये इथे हे डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये हे इक्वेशन करेक्ट होत नाही. द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जी इज नॉट डायमेन्शनलेस, दस अर्लियर मेथड विल नॉट वर्क. इथे डायमेन्शनल ॲनालिसिस यूज होत नाही. हा एक त्यातला ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट ड्रॉबॅक काय आहे, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन, इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स यूजिंग डायमेन्शनल इक्वेशन. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे याच्यामधला, की जेव्हा आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून एखादं इक्वेशन काय करतो की ते डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही ते बघतो. पण ते बघत असताना आपल्याला जर त्याच्यामध्ये प्लस जे आहे प्लस असतं, तेव्हा मात्र ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट जरी असलं तरी ते फिजिकली कधी करेक्ट नसतं. कारण डायमेन्शनमध्ये आपण बघितलं मगाशी व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी करताना की तिथे व्हीचे जे डायमेन्शन्स आहेत तेच यूचे आहेत, तेच ए टी स्क्वेअरचे आहेत. पण मध्ये प्लस असल्यामुळे आणखीन काही एखादी प्लस टर्म ॲड करून त्याचेही डायमेन्शन्स जर व्ही बरोबर असतील तर ते सगळे इक्वेशनसुद्धा डायमेन्शनली करेक्ट येतं, जे की फिजिकली करेक्ट येत नाही. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे. इथे एक्झाम्पल दिले, the equation s is equal to 1/2 at square is dimensionally correct. However, the complete equation is s is equal to ut plus 1/2 at square. आता इथे काय आहे की आपल्याला माहिती आहे मोशनचं सेकंड इक्वेशन आहे s is equal to ut plus 1/2 at square. हे जर डायमेन्शनली करेक्ट आहे बघायचं असेल तर आपण बघू शकतो. पण हे एवढंच जरी इक्वेशन लिहिलं तरीसुद्धा डायमेन्शनली ते करेक्ट येतं, आणि हे पूर्ण इक्वेशन लिहिलं तरी डायमेन्शनली करेक्ट येतं. मग एवढंच इक्वेशन जर दिलं तर फिजिकली ते करेक्ट येत नाही, पण डायमेन्शनली ते करेक्ट येतं. म्हणून डायमेन्शनल ॲनालिसिस इथे पण काय होतं, कमी पडतं डायमेन्शनल ॲनालिसिस. अशा पद्धतीने आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा अभ्यास केला, त्याचे युजेस बघितले आणि त्याचे लिमिटेशन्स पण बघितले. आता मेजरमेंटमधला नंतरचा जो पॉईंट आहे तो काय आहे, ॲक्युरसी, प्रिसिजन अँड अनसर्टनिटी इन मेजरमेंट. म्हणजे तुम्ही मेजरमेंट करत असताना ॲक्युरसी, प्रिसिजन चा कसा यूज करता किंवा कशा तुम्ही तुमच्या चुका टाळता किंवा कुठे तुम्ही चुकता. पहिल्यांदा तुम्ही कशामुळे चुका करता आणि पुन्हा ते मिनिमाइज करण्यासाठी कोणत्या तुम्ही मेथड यूज करू शकता, ह्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. फिजिक्स इज द सायन्स बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स. Observations of various physical quantities are made during an experiment. For example, during the atmospheric study, we measure the atmospheric pressure, wind velocity, humidity, etc. All the measurements may be accurate, meaning that the measured values are the same as the true values. मग इथे आपण काय फिजिक्समध्ये काय करत असतो, एक्सपेरिमेंट करतो, ऑब्झर्वेशन्स करतो आणि आपण एखाद्या क्वांटिटीचं काय करतो, मेजरमेंट घेतो. मग जर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा आपण जर ह्युमिडिटी आणि हे विंड व्हेलॉसिटी जर आपण कॅल्क्युलेट करत असू तर ती जी व्हॅल्यू आहे आपली ती करेक्ट व्हॅल्यूच्या किती जवळ आहे यावरून आपली ॲक्युरसी कळते मेजरमेंट करत असताना. मग ॲक्युरसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे तुम्ही एखादं मेजरमेंट करत असताना ते किती ॲक्युरेट आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्याची ट्रू व्हॅल्यूच्या आपली किती जवळ किंमत आहे हे बघणं महत्त्वाचं असतं. म्हणजे
ॲक्युरसी काय आहे की ॲक्युरसी इज हाऊ क्लोज द मेजरमेंट इज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. तुम्ही मेजर केलेल्या क्वांटिटीची ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या तुम्ही किती जवळ आहात किंवा किती ॲक्युरेट तुमची व्हॅल्यू आहे हे बघणं म्हणजे ॲक्युरसी आहे. दीज मेजरमेंट्स मे बी प्रिसाईज. हा एक प्रिसाईज हा शब्द आहे. मीनिंग दॅट मल्टिपल मेजरमेंट्स गिव्स द नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. मग ते मेजरमेंट ॲक्युरेट किंवा प्रिसाईज करण्यासाठी काय करायचं, एकच मेजरमेंट 2-3 वेळा करायचं आणि त्याचं ॲव्हरेज घेऊन त्याची व्हॅल्यू काढल्यानंतर ती जास्त ॲक्युरेट असते. म्हणजे रिप्रोड्युसिबल रिझल्ट आपल्याला मिळतो जर आपण त्याचं ॲव्हरेज घेतलं तर. इन ॲक्च्युअल मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन मे बी बोथ ॲक्युरेट अँड प्रिसाईज ऑर नायदर ॲक्युरेट नॉर प्रिसाईज. मग आपण कधी मेजरमेंट करत असताना आपलं कधी मेजरमेंट हे ॲक्युरेट पण असतं आणि प्रिसाईज पण असतं आणि कधी मेजरमेंट हे ॲक्युरेटही नसतं आणि प्रिसाईजही नसतं. मग आपल्या गोल काय असेल पाहिजे, द गोल ऑफ द ऑब्झर्वर शुड बी गेट ॲक्युरेट ॲज वेल ॲज प्रिसाईज मेजरमेंट. मग आपलं गोल काय असायला पाहिजे मेजरमेंट करताना, ते ॲक्युरेट पण असायला पाहिजे आणि ते प्रिसाईज पण असायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी असल्या तर आपलं मेजरमेंट हे काय आहे, करेक्ट मेजरमेंट आहे. पॉसिबल अनसर्टनिटीज इन ॲन ऑब्झर्वेशन मे अराईज ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. आणि अनसर्टनिटी म्हणजे अस्पष्टता किंवा अनसर्टनिटी म्हणजे त्याचं करेक्ट व्हॅल्यू नसणे मागे किंवा पुढे. असं कशामुळे होतं त्याच्यासाठीचे हे 4 पॉईंट्स दिलेले आहेत. क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. तुम्ही यूज करताय ते इन्स्ट्रुमेंट कोणत्या क्वालिटीचं आहे त्याच्यावरून तुमचं मेजरमेंट एकतर ठरतं. सेकंड आहे स्किल ऑफ पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. ते जे मेजरमेंट आहे तो कोण करतो आहे याच्यावरून पण त्याचे मेजरमेंट अवलंबून आहे. द मेथड युज्ड फॉर मेजरमेंट. आणि ते मेजरमेंट कुठल्या मेथडनं होते याचाही त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. आणि एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे जो एक्सपेरिमेंट करतो आहे तो, आणि इंटरनल फॅक्टर म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटने तो एक्सपेरिमेंट म्हणजे ते मेजरमेंट केलं जातं, ह्या दोन्ही गोष्टीवर काय होतो त्याचा रिझल्ट अवलंबून असतो. कॅन यू रिकॉलमध्ये काय सांगितले बघूयात. इफ 10 स्टुडंट आर आस्क्ड टू मेजर द लेंथ ऑफ अ पीस ऑफ क्लॉथ अप टू अ मिलीमीटर युजिंग अ मीटर स्केल, डू यू थिंक देअर आन्सर विल बी आयडेंटिकल, गिव्ह रिझन. आता इथे सांगितलेलं आहे की 10 स्टुडंटला तुम्ही एक कपड्याचा पट्टी द्यायची आहे आणि ती मोजायला लावायची मीटर स्केलनं, आणि जे कुठंपर्यंत मिलीमीटरपर्यंतचं त्याचं काय काढायला मिलीमीटरच्या ह्याच्यामध्ये मोजायचे आहे. आणि मीटर स्केलने मोजताना 10 जणांना सांगितले तर सगळ्यांचं ॲन्सर करेक्ट येते का, म्हणजे एकसारखं येते का ते बघायचं. मग जर ते आलं तर त्याचं रिझन काय आहे, आणि ते नाही सगळ्यांचं सारखं आलं तर त्याचं काय रिझन आहे हे तुम्ही तिथे सांगायचं आहे. काय होईल इथे, सगळ्यांचं सारखं येणं थोडंसं अवघड आहे, कारण कोणी कसं मेजर करतं कोणी कसं मेजर करतं, सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असल्यामुळे इथे तो रिझल्ट काय सगळ्यांचा सारखा येणार नाही. काही जणांचा येईल, काही जणांचा येणार नाही. नेक्स्ट आहे एरर इन मेजरमेंट. तर मेजरमेंट करताना एरर कुठे होतो म्हणजे चुका कुठे होतात ह्याच्यासाठी आपण काही मेथड बघणार आहोत. फॉल्टी मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन लीड्स टू एरर. द एरर आर ब्रॉडली डिवायडेड इन टू फॉलोइंग 2 कॅटेगरीज. म्हणजे मेजरमेंट कधी चुकतं, फॉल्टी मेजरमेंट. फॉल्टी जर तुमच्या मेजरमेंटमध्ये चूक झाली तर तुमच्या रिझल्टमध्ये पण चूक येते आणि तिथे एक एरर तयार होतो. आणि ह्या एररसाठी 2 क्लास डिवाईड केले आहे. ह्या एररला 2 टाईपमध्ये. पहिला आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा आहे रँडम एरर. तर आपण सिस्टमॅटिक एरर बघूया. सिस्टमॅटिक एरर आर एरर दॅट आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स but are introduced by an inaccuracy involving either the observation or measurement process inherent to the system. तर हे जे आहे सिस्टमॅटिक एरर, तो सिस्टमॅटिक एरर काय सांगितलं की तो डिटरमाइन करता येत नाही. तो कशामुळे, एकतर त्या मेजरमेंटमध्ये असणाऱ्या इन्स्ट्रुमेंटमुळे आणि करणाऱ्यामुळे जो एरर होतो तो एरर हा सिस्टमॅटिक एरर असतो. सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर मे बी ड्यू टू इनपरफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड समटाईम्स इनपरफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. कधी काय होतं मेजरमेंट करताना ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचे कॅलिब्रेशन म्हणजे तुम्ही सेटिंग जर त्याची नीट केलेली नसेल तर एरर येऊ शकतो,
किंवा जर तुम्ही एक्सपेरिमेंट करत असताना तुमचं लक्ष नसेल किंवा तरीही त्याच्यामध्ये काय होत असतं, ऑब्झर्वेशन जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तिथे एरर निर्माण होतो. ईच ऑफ दिस एरर टेंड्स टू बी इन वन डायरेक्शन, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आणि हे जे या सिस्टमॅटिक एररमध्ये होणारा एरर जो आहे त्याची व्हॅल्यू ही फिक्स असते. एकतर पॉझिटिव्ह 0.5ने तो जास्त असेल किंवा पॉझिटिव्ह -0 निगेटिव्ह असेल तर तो सेमच असतो प्रत्येक तुमच्या ऑब्झर्वेशनच्या त्या ह्याच्यामध्ये, की म्हणजे आपल्याला माहिती होतं की इथे चुकलेलं आहे. मग तिथेच प्रत्येक वेळीच्या रीडिंगमध्ये ते तिथे चूक तेवढीच दिसणार आहे. फर्स्ट आता त्याच्यामधले काही पार्ट्स आहेत ते बघूयात. इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटमुळे कसा एरर होतो. द टाईप ऑफ एरर अरायझेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंटच जर तुमचं नीट व्यवस्थित नसेल तर एरर हा ऑब्वियस आहे, होणारच आहे. फॉर एक्झाम्पल, अँड इनकरेक्ट झिरोईंग ऑफ इन्स्ट्रुमेंट विल लीड्स टू सच काइंड ऑफ एरर. एखाद्या तुम्ही इन्स्ट्रुमेंट जे वापरताय त्याच्यामध्ये जर झिरो ही जे आहे ते नीट जर व्यवस्थित प्रॉपर ते नसेल त्या जागी तर तुमचं मेजरमेंट काय होणार आहे, पॉईंटने चुकणार आहे. झिरो ऑफ ए थर्मामीटर नॉट ग्रॅज्युएटेड ॲट प्रॉपर प्लेस, द पॉइंटर ऑफ वेटिंग बॅलन्स इन द laboratory already indicating some value instead of showing 0 when no load is kept on it. An ammeter showing a current of 0.5 ampere even when not connected in circuit. तर 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. जर तुम्ही लॅबमध्ये म्हणजे थर्मामीटरने काही मोजत असाल, जर तिथे जर 0 हा व्यवस्थित नसेल प्रॉपर जागी तर तुमचं मेजरमेंट चुकणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही वेट करता, ती मशीन जी आहे त्या मशीनवर तुम्ही काहीही वेट न ठेवलं तरीसुद्धा तिथे काहीतरी दाखवत असतं 0.5 किंवा जास्ती, म्हणजे पॉईंटने मागे किंवा पुढे तिथे वेट दाखवत असतं. तो पण काय आहे, एक एरर आहे. आपण बघतो ॲमीटरने, आपण जेव्हा चेक करायला ॲमीटर हातात घेतो तेव्हा ते कनेक्ट जरी नसेल सर्किटला तरीसुद्धा त्याच्यामध्ये 0 एम्पियरपर्यंतचा करंट ते शो करतं. म्हणजे इथे पण काय आहे, थोडासा एररच होतो. तर तो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. हे इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर असल्यामुळे तो इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. सेकंड आहे एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. आता एक्सपेरिमेंटल टेक्निक्समध्ये टेक्निकमुळे कशा प्रकारे एरर होतो हे आपण बघणार आहोत. Error due to imperfection in experimental technique. This is an error due to defective setting of an instrument. For example, the measured value of volume of a liquid in a graduated tube will be inaccurate if tube is not held vertical. तुम्ही एखादी एक्सपेरिमेंट करताना ग्लास ट्यूब घेतली, त्याच्यावर मार्किंग असते आणि तुम्ही त्यात लिक्विड घेतलं, पण ते तुम्ही काउंट म्हणजे मेजर करण्यापूर्वी तुम्ही ती जर अशी एकदम थोडीशी तिरकी पकडली किंवा थोडंसं तुमचं म्हणजे डिफेक्ट झाला तिथे, तर तुमचं मेजरमेंट म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू कशी येणार आहे, चुकीची येणार आहे तिथे. तर मग हा इनपरफेक्शन आहे कशामध्ये, एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये, आणि त्यामुळे काय होतं, एरर होतो. थर्ड आहे पर्सनल एरर. तर पर्सनल एरर कशामुळे होतं, सच एरर आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर, बायस ऑफ द ऑब्झर्वर, केअरलेसनेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन्स. आता पर्सनल एरर म्हणजे एखाद्या तर माणूस हा तर काय चुकतोच नेहमी, इन्स्ट्रुमेंट तरी किमान कमी चुकत असाल, पण माणसाने किंवा आपण विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर ऑब्झर्वेशन करायला तर केअरलेसनेसमुळे म्हणा किंवा बायसने 2 गोष्टी एकत्र करायच्या असतील तर म्हणा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणा, अशा प्रकारचे एरर्स जे होतात ते मॅनमेड, त्याला म्हणायचं पर्सनल एरर. फॉर एक्झाम्पल, व्हाईल मेजरिंग द लेंथ ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ अ रूलर इट इज नेसेसरी टू लुक ॲट द रूलर फ्रॉम डायरेक्टली अबोव. आता तुम्ही एखाद्या स्केलनं मेजर करताय तर ती स्ट्रेट धरून व्यवस्थित रूलर धरून ती व्यवस्थित आपल्याला काय करावं लागतं, मेजरमेंट करावं लागतं. पण इफ द ऑब्झर्वर लुक्स ॲट इट फ्रॉम ॲन अँगल द मेजर्ड लेंथ विल बी रॉंग ड्यू टू पॅरालॅक्स. कुणाकोणाला तिरकी पट्टी घेऊन अशी एका डोळ्याने मोजायची सवय असते, तर ते जर तसं झालं तर काय, पॅरालॅक्स झाल्यामुळे, पॅरालॅक्स कसा होतो बघितले आपण, त्या पॅरालॅक्समुळे हे ऑब्झर्वेशनमध्ये काय होतं, एरर होतो. अशा प्रकारे हे 3 प्रकारे आपले एरर्स होऊ शकतात. मग सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज्ड बाय यूजिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट,
फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर अँड रिमूव्हिंग पर्सनल एरर. म्हणजे सिस्टमॅटिक एरर आपल्याला मिनिमाइज करू शकतो आपण. कसं मिनिमाइज करायचा, तर एकतर इन्स्ट्रुमेंट हे करेक्ट घ्यायचे, त्यांची सगळी अरेंजमेंट ही करेक्ट करायची. दुसरं म्हणजे प्रॉपर प्रोसिजर प्रॉपर फॉलो करायची. आणि काय करायचं, पर्सनल एरर म्हणजे स्वतः व्यवस्थित लक्ष देऊन तो एक्सपेरिमेंट करायचा, म्हणजे की एरर कमी होऊन जाईल. सेकंड जो होता एक सिस्टमॅटिक आणि दुसरा जो आहे रँडम एरर, त्या रँडम एररविषयी बघूयात. These are the errors which are introduced even after following all the procedures to minimize systematic error. ह्या सगळे जरी मिनिमाइज केलं आपण सिस्टमॅटिक एररमधलं, म्हणजे सिस्टमॅटिक एरर होऊच नाही दिला, तर कसा एरर तयार होतो. These type of error may be positive or negative. आणि हे जे आहे सिस्टमॅटिक एरर तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे हे सगळं आपल्याला माहिती असतं. पण तरीही these errors cannot be eliminated completely, but we can minimize them by रिपीटेड ऑब्झर्वेशन अँड टेकिंग देअर मीन. म्हणजे रँडम एरर हा एरर आपल्याला काय करता येत नाही, मिनिमाइज करता येत नाही सिस्टमॅटिक एररसारखा. कशामुळे, कारण रँडम एरर होतो आहे कशामुळे तेच आपल्याला माहिती नसतं आणि त्याची व्हॅल्यू पण किती आहे ती माहिती नसते, त्याच्यामुळे आपल्याला ती मिनिमाइज करता येत नाही. त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे तुमचं मेजरमेंट ज्या आहे ते एकदा मोजायचं, ते 10 वेळा मोजायचं आणि त्याचा ॲव्हरेज घेऊन त्याची व्हॅल्यू काढायची, तर त्याची ॲक्युरेसी ही वाढते. Random error occur due to a variation in conditions in which experiment is performed. रँडम एरर कधी होतो, तर जिथे कंडिशन्स म्हणजे त्या कंडिशन्स कशा असणार आहेत की ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल किंवा टेम्परेचर असेल बाहेरचं एक्सपेरिमेंट करतानाचं, मग ह्या गोष्टीवर त्याचा इम्पॅक्ट होतो रँडम एररमध्ये. म्हणून आपल्याला ते एरर काय करता येत नाहीत, मिनिमाइज करता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल, द टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ ॲन एक्सपेरिमेंट. तुम्ही एक्सपेरिमेंट करताय आणि ड्युरिंग द कोर्स तुमचा एक्सपेरिमेंट सुरूच आहे, तोपर्यंत जर टेम्परेचर तिथे चेंज झालं तर तुमच्या सगळ्या एक्सपेरिमेंटचा काय होणार आहे, सगळ्या व्हॅल्यूवर परिणाम होणार आहे. कोणत्या प्रेशर ऑफ एनी गॅस. मग टेम्परेचर वाढल्यानंतर गॅसचं प्रेशर पण काय होतं, वाढतं. प्रेशर ऑफ एनी गॅस युज्ड इन द एक्सपेरिमेंट मे चेंज ऑर द व्होल्टेज ऑफ द पॉवर सप्लाय मे चेंज रँडमली. तुम्ही एक्सपेरिमेंट करत असताना जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचा करत असाल तर एकदम लाईट गेली आणि परत आली तर तुमचे काय होणार आहे, त्या वेळेमध्ये व्होल्टेज चेंज झाल्यामुळे तुमचे सगळे व्हॅल्यूज ह्या चेंज होणार आहेत. तसंच एखाद्या केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये तुम्ही एखादा केमिकलचा जर एक्सपेरिमेंट करत असाल तर तुमचं काय की सकाळपासून ते दुपारपर्यंत तुमचं एक्सपेरिमेंट चालू आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर जर वाढलं तर प्रेशर गॅसचं वाढतं आणि सगळ्याच व्हॅल्यू काय होतात, चुकीच्या. म्हणजे रँडम एरर तुम्हाला मिनिमाइज करणं तुमच्या हातात नाही. ते कसा मिनिमाइज करायचा, तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घ्यायचं आणि त्याचं ॲव्हरेज काढून ते आपल्याला रँडम एरर काय करायचा, मिनिमाइज करायला येतो. आता नेक्स्ट आहे एस्टिमेशन ऑफ एरर. हे सगळे एरर रँडम एरर आणि सिस्टमॅटिक एरर झाले समजा आपल्याकडून, तर ते कमी कसे करायचे किंवा मिनिमाइज कसे करायचे ह्याच्यासाठीचे टेक्निक म्हणजे एस्टिमेशन ऑफ एरर. तुम्ही कसा तो कमी करू शकता. सपोज द रीडिंग्स रेकॉर्डेड repeatedly for a physical quantity during a measurements are A1, A2, A3 up to so on AN. आता तर तुम्ही एक्सपेरिमेंट करत असताना तुम्ही मेजरमेंट घेतलं आणि त्या रीडिंग तुमच्या A1, A2, A3 अप टू सो ऑन AN पर्यंतच्या आल्या. आता अरिथमॅटिक मीन A मीन इज गिवन बाय. मग ह्या रीडिंगचं काय करायचं, मीन घ्यायची. ॲव्हरेज घेतल्यानंतर काय होतं, आपण ॲव्हरेज घेतल्यानंतर आपली व्हॅल्यू जी आहे ती ॲक्युरेट व्हॅल्यूच्या जवळ जाते. म्हणून याची ॲव्हरेज घ्यायचं. मग ॲव्हरेज घेतल्यानंतर आपली व्हॅल्यू ही मिळेल आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपली ॲक्युरेट व्हॅल्यू असणार आहे, ॲक्युरेट व्हॅल्यूच्या जवळची व्हॅल्यू असणार आहे. दिस इज मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲब्सोल्यूट एरर इन द ऑब्झर्वेशन. आता ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, ही काढलेली जी आपण आता ॲव्हरेज काढलेली जी व्हॅल्यू आहे आणि ती प्रत्येक टर्म जी आहे, तर ह्या करेक्ट व्हॅल्यूमधून ती प्रत्येक टर्म मायनस करायची म्हणजे आपल्याला ॲब्सोल्यूट एरर मिळेल. दस फॉर A1 द ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A1 इज गिवन बाय डेल्टा A1 इज इक्वल टू A मीन मायनस A1 विच इज इक्वल टू, आता डेल्टा A1ची डेल्टा म्हणजे ही खूप स्मॉल व्हॅल्यू आहे. फॉर A2 पण तसंच.
ए मीनमधून A2 मायनस केल्यानंतर डेल्टा A2 निघतं. अँड सो ऑन AN. म्हणजे ॲब्सोल्यूट एरर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सगळ्या क्वांटिटीचा आधी मीन काढायचा आणि मीनमधून प्रत्येक क्वांटिटी मायनस करायची. म्हणजे छोटे छोटे ज्या प्लस मायनसमध्ये आन्सर येणार आहेत ते आन्सर्स म्हणजेच काय, ॲब्सोल्यूट एरर आहे. द ॲरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द ॲब्सोल्यूट एरर इज कॉल्ड मीन ॲब्सोल्यूट एरर. आता इथं ॲब्सोल्यूट एररची पण मीन घ्यायची आहे. म्हणजे डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3 ह्या ज्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत आपण त्यांची पण मीन घेतली तर आपल्याला काय मिळतो, मीन ॲब्सोल्यूट एरर. इथे नावातच सगळं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर मिळतो. मग डेल्टा A मीन इज इक्वल टू डेल्टा A1 डेल्टा प्लस डेल्टा A2 हे मीन काढायचं तर माहिती आपल्याला, आणि जेवढ्या क्वांटिटीज आहे त्यांनी त्याला डिवाईड करायचं. मग डेल्टा A मीन काय निघणार आहे आपलं, 1/n समेशन 1 इज I इज रनिंग फ्रॉम 1 to n डेल्टा AI ही व्हॅल्यू आपली काय निघणार आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. पुढे काय आहे, द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी A कॅन बी देन रिप्रेझेंटेड बाय A. आता मेजर्ड व्हॅल्यू A काय मिळणार आहे आपल्याला, A मीन प्लस किंवा मायनस A डेल्टा A मीन, which tells us that the actual value of A could be between A mean minus delta A mean and A mean plus delta A mean. आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती कशाच्यामध्ये मिळणार आहे, A mean मायनस डेल्टा A mean आणि A mean प्लस डेल्टा A mean याच्यामधली व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे जी मोर ॲक्युरेट असणार आहे. आणि हे जे आहे द रेशो ऑफ द मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. आता नवीन टर्म रिलेटिव्ह एरर जी आलेली आहे ती काय आहे की डेल्टा A मीन जी आपली छोटीशी लहान व्हॅल्यू आहे अपॉन A मीन जी पहिल्यांदा सगळ्यात काढली आपण ॲक्युरेट व्हॅल्यू, त्यांचं जे आहे रेशो त्याला म्हणायचं रिलेटिव्ह एरर. हा रिलेटिव्ह एरर म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आत्ता दिल्यात तर त्या इक्वेशनमध्ये काढायच्या असतात, पण तिथे कसं व्हॅल्यूज असल्यामुळे तिथे आपल्याला सोपं वाटतं. इथे हे डेल्टा A1 A2 नोटेशन असल्यामुळे थोडंसं अवघड वाटते. व्हेन रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज पर्सेंटेज इट इज कॉल्ड पर्सेंटेज एरर. आणि ह्या रिलेटिव्ह एररचंच पर्सेंटेज एरर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल 100ने. आणि मग पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा A मीन अपॉन A मीन इंटू 100. मग काय निघाले आपलं पर्सेंटेज एरर, जे की शेवटची व्हॅल्यू आहे आपली पर्सेंटेज एरर. मग पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला, अरिथमॅटिक मीन काढून ॲब्सोल्यूट एरर काढायचा. ॲब्सोल्यूट एरर काढल्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर काढायचा. नंतर काय काढायचं, रिलेटिव्ह एरर काढायचा आणि नंतर पर्सेंटेज एरर काढायचा. इथे आहे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. परफॉर्म अन एक्सपेरिमेंट युजिंग अ व्हर्नियर कॅलिपर ऑफ लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर टू मेजर द एक्सटर्नल डायमीटर ऑफ ए हॅलो सिलेंडर. टेक 3 readings at different position on the cylinder and find the mean diameter, the absolute mean error and the percentage error in the measurement of diameter. आपल्याला इथे सांगितलेलं आहे की व्हर्नियर कॅलिफरने एका सिलेंडरचा हॉलो सिलेंडरची डायमीटर काढायची आहे. तर त्यासाठीच्या रीडिंग आपण एकच घेतली तर ती चुकीची बरोबर कळणार नाही, त्यामुळे 2-3 रीडिंग घ्यायच्या, त्याचा अरिथमॅटिक मीन घ्यायचा आणि त्याचं काय करायचं, ॲब्सोल्यूट एरर मीन ॲब्सोल्यूट एरर काढून पर्सेंटेज एरर काढायचा वरच्या मेथडने. त्याच्यासाठी एक खालचं एक्झाम्पल दिले, तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी व्यवस्थित जमेल हे जर एक्झाम्पल तुम्ही सोडवलं तर. नंतर ही ॲक्टिव्हिटी काय आहे, द रेडियस ऑफ अ स्पेअर मेजर्ड रिपीटेडली इल्ड्स व्हॅल्यू 5.63 मीटर, 5.54 मीटर, 5.44 मीटर, 5.40 मीटर and 5.35 meter. Determine the most probable value of radius and the mean absolute relative and percentage error. आता इथे काय स्पेअरची रेडियस काढलेली आहे, ती रेडियस आपण काय त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत मेजर करून. आपल्याला फक्त काय काढायचं आहे, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर काढायचं आहे. मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ रेडियस इज इट्स अरिथमॅटिक मीन. आता ह्यांच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्यांची काय करायची, आपण अरिथमॅटिक मीन घ्यायची. म्हणजे जितक्या व्हॅल्यू आहेत त्या प्लस करायच्या आणि किती व्हॅल्यू आहेत त्याने त्याला डिवाईड करायचं. मग आपला आन्सर येईल 5.472 मीटर. आता ही जी व्हॅल्यू आहे ती मीन ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी ह्या व्हॅल्यूमधून ही प्रत्येक व्हॅल्यू मायनस केली तर आपल्याला मीन ॲब्सोल्यूट एरर निघेल. मग ह्यामध्ये काय होईल, कधी ती व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी असेल, कधी ती लहान असेल. तर म्हणून डिटर्मिनंटचं हे सिम्बॉल दाखवलेलं आहे, म्हणजे मायनस आणि प्लस व्हॅल्यू इथे येणार आहेत. तर मग ते केल्यानंतर हे करून बघितल्यानंतर व्हॅल्यू येईल 0.452/5 आणि जे डेल्टा ए आहे त्याची व्हॅल्यू येईल 0.0904 मीटर, म्हणजे इतकी स्मॉल व्हॅल्यू आहे. रिलेटिव्ह एररमध्ये काय, स्मॉल व्हॅल्यू वर आणि अरिथमॅटिक मीनची जी व्हॅल्यू आहे ती खाली घेतो आपण आणि तिथे निघणार आहे 0.01.
हा रिलेटिव्ह एरर झाला. आणि त्याचाच पर्सेंटेज एरर केलं तर ह्याला 100ने आपण मल्टिप्लाय केलं तर काय निघणार आहे, पर्सेंटेज एरर निघणार आहे. एवढं हे सोपं आहे. कॉम्बिनेशन ऑफ एरर. आता कॉम्बिनेशन ऑफ एररमध्ये एखाद्या आपला एक्सपेरिमेंट करत असताना रीडिंगमध्ये झाली चूक, तर मग ती चूक पुढे कशी वाढत जाते कॅल्क्युलेशनमध्ये, हे याला म्हणायचं कॉम्बिनेशन ऑफ एरर. म्हणजे तुमचं एररचं कॉम्बिनेशन होऊन एक एरर कसा तयार होतो हे बघायचं आहे आपल्याला इथे. When we do an experiment and measure the various physical quantities associated with the experiment, we must know how the error from individual measurement combine to give error in the final result. For example, in the measurement of the resistance of a conductor using Ohm's law, there will be an error in measurement of potential difference and that of current. It is important to study how these errors combine to give error in measurement of रेजिस्टन्स. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की तुम्हाला म्हणजे एरर कंबाईन कसा होतो. तर इथे आपण मेजरमेंट करत असताना पोटेन्शियल डिफरन्स पण कसा ॲक्युरेट नसतो, आणि दुसरं म्हणजे काय, करंट पण ॲमीटरने आपण बघितलं कमी जास्त असतो. तर हे दोन गोष्टी मेजर करताना रेजिस्टन्सवर कसा त्याचा परिणाम होतो किंवा रेजिस्टन्समधला एरर कसा तयार होतो त्याचं एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. एरर इन सम अँड इन डिफरन्स. आता तुम्ही जर त्या क्वांटिटीज सम केल्या, म्हणजे त्यांचं जर समेशन घेतलं, बेरीज जर केली, तर रिझल्टचं काय होतं, म्हणजे रिझल्टमध्ये त्याच्यामध्ये एररची पण बेरीजच करावी लागते का, एरर मिनिमाइज होतो का, काय होतं ते आपण पाहूयात इथे. Suppose two physical quantities A and B have measured values A plus or minus delta A and B plus or minus delta B respectively, where delta A and delta B are their mean absolute error. We wish to find the absolute error in delta Z in their sum. तर दोन क्वांटिटीज आहेत, त्या एररसहित दिलेल्या आहेत, म्हणजे ॲब्सोल्यूट एरर काढून त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला काढायचं आहे की जी मेन आहे त्याची समेशन झाल्यानंतर मिळणारा डेल्टा झेड हे याच्यामध्ये एरर कसा होतो. तर झेड इज इक्वल टू ए प्लस बी हे आपलं इक्वेशन आहे की झेड इज इक्वल टू ए प्लस बी. मग आपल्याला एरर काढायचं आहे म्हणून झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड, आणि इथे तर दिलेलंच आहे याच्यामध्ये एररसहित व्हॅल्यू दिल्यामुळे हे दोन ब्रॅकेट हे आपल्याला दिलेले आहे. ह्याच्यामध्ये यांचं काय करायचं, आपण यांचं मल्टिप्लिकेशन ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं, ए प्लस बी प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. आता आपल्याला पहिलं हे झेड इज इक्वल टू ए प्लस बी दिलं आहे, त्यामुळे यातलं झेड काढून टाकलं आणि इकडे ए प्लस बी काढून टाकलं तर काही फरक पडणार नाही इक्वेशनवर. आणि डेल्टा झेड इज इक्वल टू काय येणार आहे, प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. आता फॉर डिफरन्स इफ झेड इज इक्वल टू ए मायनस बी, ए मायनस बी किंवा ए प्लस बी असं दोन्ही गोष्टी असतील तर काय होईल असं सांगितलेलं आहे. तर इथे बघितलं आपण झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेडमध्ये ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए मायनस बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी, आणि खाली आहे ए मायनस बी प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. म्हणजे दोन्ही पद्धतीने आल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. म्हणजे हे तर या एररची काय झालेली आहे, सम बेरीज झालेली आहे. देर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज, आणि ह्याच्या काय निघतात, 4 पॉसिबल व्हॅल्यूज निघतात डेल्टा झेडच्या. त्या कोणत्या कोणत्या आहेत, प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी, प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी, मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी, मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ह्या 4 व्हॅल्यूज निघल्या. त्यामधल्या पहिली व्हॅल्यू बघा, डेल्टा ए मायनस डेल्टा बी. एकतर ही व्हॅल्यू 0 पॉईंटमध्ये असते, त्याच्यामधून मायनस केल्यानंतर ही खूपच जास्त व्हॅल्यू कमी होणार आहे, त्यामुळे हे निग्लेक्ट करून टाकायचं. डेल्टा ए प्लस डेल्टा बी, आता ह्या दोन्ही प्लस आहेत त्यामुळे ही व्हॅल्यू कशी आहे, मोठी येणार आहे. मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी, इथं मायनस मायनस प्लस होऊन व्हॅल्यू येणार आहे, आणि इथे पण ही व्हॅल्यू कमी होणार आहे. हेन्स मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर इज डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी इन बोथ केस. ह्या सगळ्या केसमध्ये मग रिझल्ट काय मिळतो आपल्याला की डेल्टा झेडची व्हॅल्यू ही डेल्टा ए प्लस डेल्टा बी एवढी येते. मग आपलं स्टेटमेंट काय तयार होईल, वेन 2 क्वांटिटीज आर ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड द ॲब्सोल्यूट एरर इन द फायनल रिझल्ट इज द सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज. म्हणजे जो आपला रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल क्वांटिटीचा एरर हा काय होणार आहे, प्लस होणार आहे. अशा प्रकारे आपण काय बघितलं, समेशन बघितलं आपण एररमधलं. आता बघणार आहोत प्रोडक्ट. एरर इन प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन. सपोज झेड इज इक्वल टू ए
इंटू बी, म्हणजे इथे प्रोडक्ट आहे दोन क्वांटिटीचा. अँड मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए अँड बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी. इथं पण ॲब्सोल्यूट एरर दिलेलाच आहे. देन झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, ह्या दोन्हीचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते, आपण करून बघायची. ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला दिलेलं काय आहे, झेड इज इक्वल टू ए बी. मग आता इथं एल एच एसमध्ये झेडने डिवाईड करायचं आणि आर एच एस मध्ये ए बीने, कारण ह्या दोन्ही व्हॅल्यू कसे सेम आहेत त्यामुळे ह्याने डिवाईड केल्यानंतर काय मिळेल, इथे ए बी अपॉन ए बी 1 येणार आहे, प्लस ऑर मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. हे केलं की आपल्याला ही क्वांटिटी मिळणार आहे इथे. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय, हे सोडवल्यानंतर आपल्याला हे फायनल रिझल्ट मिळतो. सिन्स डेल्टा ए अपॉन ए अँड डेल्टा बी अपॉन बी आर व्हेरी स्मॉल वी शॅल निग्लेक्ट देअर प्रोडक्ट. आता हा प्रोडक्ट हा 0 समथिंगचा प्रोडक्ट जर केला तर 0 पॉईंट समथिंग येतो, म्हणजे खूप लहान येतो. आणि ही व्हॅल्यू आपल्याला इथून इतकी डिलीट करायची, म्हणजे कन्सिडर करायची नाही. आणि मग काय राहील आपल्याला, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. म्हणजे वरच्यासारखं अगदी इथे पण काय होणार आहे, तर दिस फॉर्म्युला ऑल्सो अप्लाइज टू द डिव्हिजन ऑफ द क्वांटिटीज. आणि हाच मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला डिव्हिजनसाठी पण अप्लाय होतो असं सांगितले. दस स्टेटमेंट काय तयार होईल मग, when two quantities are multiplied or divided, the maximum relative error in the result is the sum of relative error in each quantity. म्हणजे इथे पण डिव्हिजनमध्ये पण आणि समेशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये पण, डिव्हिजनमध्ये पण मल्टिप्लिकेशनमध्ये पण एररचं काय होतं, समेशन बेरीज होते असं सांगितले. असं थर्ड आहे एरर ड्यू टू द पॉवर इंडेक्स ऑफ मेजर क्वांटिटी. जर क्वांटिटीवर पॉवर असेल तर म्हणजे तर एरर कसा तयार होईल, झेड इज इक्वल टू ए रेस टू 3. आता ए रेस टू 3 म्हणजे ए किती टाईम्स, 3 टाईम्स ए. मग इथं डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू मल्टिप्लिकेशनचा रूल जर वापरला आपण तर प्लस होतो ना एरर, म्हणून डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए. आता हा जो पॉवर आहे तो सगळ्यांसाठी सेम असल्यामुळे आपण त्याला मल्टिप्लाय करू शकतो. फ्रॉम द मल्टिप्लिकेशन रूल अबव, हेन्स द रिलेटिव्ह एरर इन झेड इज इक्वल टू ए रेस टू 3 इज 3 टाईम्स द रिलेटिव्ह एरर इन ए. सो इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू एन, मग डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू एन डेल्टा ए अपॉन ए. म्हणजे पॉवर जितका मोठा असेल त्याने मल्टिप्लाय करायचं त्या एररला आणि तुमचा एरर मिळणार आहे. म्हणजे पॉवर जितका मोठा तितका मोठा तुमचा एरर राहणार आहे इथं. इन जनरल, इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू बी, बी रेस टू क्यू, सी रेस टू आर, देन डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू पी डेल्टा ए अपॉन ए प्लस क्यू डेल्टा बी अपॉन बी प्लस आर डेल्टा सी अपॉन सी. हा आपला काय होणार आहे, एरर तयार होणार आहे. द क्वांटिटी इन द फॉर्म्युला विच हॅज लार्ज पॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅक्झिमम एरर. जितका पॉवर तुमचा लार्ज असेल तितका एरर हा काय होतो, मोठा एरर तयार होतो. द क्वांटिटी इन द फॉर्म्युला झालं. आता एक्झाम्पल आहे, इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ अन ऑब्जेक्ट, मास अँड डेन्सिटी आर रेकॉर्डेड ॲज mass m is equal to 5 plus or minus 0.15 kilogram and rho density is equal to 5 plus or minus 0.2 kilogram per meter cube respectively. Calculate the percentage error in the measurement of volume. We know density is equal to mass per unit volume असतं, mass upon volume. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास आणि डेन्सिटी. आपल्याला व्हॉल्यूममधला एरर काढायचा आहे म्हणून हे इक्वेशन आहे ते व्हॉल्यूमच्या ह्याच्यामध्ये तयार करून घ्यायचं. मग मास अपॉन डेन्सिटी एम अपॉन रो, पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम दिलेला आहे, डेल्टा एम पण दिलेला आहे आणि एम पण दिले, मास पण दिले आणि डेल्टा एम म्हणजे ॲब्सोल्यूट एरर पण दिला आहे. मग डेल्टा एम अपॉन एम प्लस डेल्टा रो अपॉन रो. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे काय होतं इथं, डिव्हिजन असल्यामुळे इथं काय झाली, बेरीज झाली. मल्टिप्लिकेशन असलं तरी बेरीजच असते, पण पर्सेंटेज एरर काढायचं म्हणून इथं इंटू 100 केलेलं आहे. आता व्हॅल्यूज ठेवल्यानंतर काय येणार आहे, इथं 5 आहे त्यामुळे सोपं आहे कॅल्क्युलेशन. 0.03 प्लस 0.04 इंटू 100 आणि इथे सगळं मिळून 7% हा इथे काय झाला, व्हॉल्यूममध्ये आपल्याला एरर मिळाला. ज्या ह्याच्यामध्ये एरर काढायचं आहे त्याच्यामध्ये इक्वेशन पहिल्यांदा तयार करून हा एरर आपण काढू शकतो. बघा किती सोपं आहे. इथे सगळ्या काय दिलेल्या असतात, व्हॅल्यू दिलेल्या असतात, फक्त पुट करायच्या असतात. नेक्स्ट एक्झाम्पल आणखीन एक दिलेला आहे. द एस्केलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज determined by using the simple pendulum of length L is equal to 100 plus or minus 0.1 centimeter if its time period T is equal to 2 plus or minus 0.01 second.
फाइंड द मॅक्झिमम पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ जी. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये जी काढायचं आहे, म्हणजे हे जे आपल्याला माहिती आहे T=2π√L/g, हे आपल्याला जीमध्ये कन्वर्ट करावं लागेल, G=2 करावं लागेल आणि मग एरर काढावं लागेल. द टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ ए सिम्पल पेंडुलम इज गिवन बाय T=2π√L/g. स्क्वेअरिंग बोथ साईड्स, मग T²= 4π² L/g आणि G=4π² 1/T². आता डेल्टा एल आपण एल वरती आहे, T² खाली आहे. कॉन्स्टंटचा काही नाही विचार केला तर एररमध्ये कॉन्स्टंटचा काही विचार करायचा नाही, व्हॅल्यूजचा विचार करायचा. डेल्टा एल आपल्याला 0.1 दिले, एल दिले 100 सेंटीमीटर, डेल्टा टी दिले 0.01 सेकंड आणि टी दिले 2 सेकंड. मग पर्सेंटेज एरर कसा काढायचा? डेल्टा जी पर्सेंटेजमध्ये असल्यामुळे गुणिले 100 आणि खाली ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जी. मग इथे एल पण आहे, म्हणजे पर्सेंटेज एरर हा झाला, पण इथे एल पण आहे वरती. मग इथे डिव्हिजनचा रूल अप्लाय करून डेल्टा एल अपॉन एल प्लस 2, इथे काय आहे 2 डेल्टा टी अपॉन टी, म्हणजे टीचा स्क्वेअर असल्यामुळे त्याने 2ने मल्टिप्लाय केले एररला. आपण बघितले जर स्क्वेअर किंवा क्यूब असेल तर काय करायचं, त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं आणि एरर निघतो. आणि पर्सेंटेज असल्यामुळे हे 100. मग 0.1 ही व्हॅल्यू आहे डेल्टा एलची आणि 100 आहे एल, प्लस 2 इंटू टाईममधला एरर दिला 0.01 आणि टाईम आहे 2, तर याला 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं उत्तर काय येईल 1.1%. म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमधला जीचा एरर किती आहे 1.1. आपण कधीकधी जीची व्हॅल्यू काय असते 9.8, पण कधीकधी आपल्याला इक्वेशन्स म्हणजे सोपं जावं कॅल्क्युलेशन याच्यासाठी 10 वापरतो. म्हणजे आपलं तिथे एरर किती असतो, तिथे पण एरर असतो, तर आपण 10 वापरून जिथे जिथे कॅल्क्युलेशन करतो तिथे आपल्याला एरर बघायला मिळतो. सिग्निफिकंट फिगर्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे सिग्निफिकंट फिगर्स. In the previous section, we have studied various type of errors, their origins and the way to minimize them. Our accuracy is limited to the least count of the instrument used during the measurement. आता इथे सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, तर तुम्ही मेजरमेंट करत असताना तुमची जे मेजर ज्या इन्स्ट्रुमेंटने करता त्याचा लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटने किती मोजू शकता त्याला म्हणायचे त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट म्हणायचं. आणि लिस्ट काउंट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड युजिंग गिवन इन्स्ट्रुमेंट हे सांगितलं. फॉर एक्झाम्पल विथ द युज्युअल मीटर स्केल वन कॅन मेजर 0.1 सेंटीमीटर ॲज द लिस्ट व्हॅल्यू, हेन्स इट्स लिस्ट काउंट इज 0.1 सेंटीमीटर. आता एक मीटर स्केलमध्ये आपण सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणती मोजू शकतो 0.1 सेंटीमीटर मोजू शकतो, म्हणून त्याचा लिस्ट काउंट काय आहे 0.1 सेंटीमीटर मीटर स्केलचा लिस्ट काउंट आहे. सेकंड आहे सपोज वी मेजर द लेंथ ऑफ ए मेटल रॉड यूजिंग अ मीटर स्केल ऑफ लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर. द मेजरमेंट इज डन 3 times and the readings are 15.4, 15.4 and 15.5 centimeter. The most probable length, which is the arithmetic mean per our earlier discussion, is 15.43. आता इथे काय केलेलं आहे 3 रीडिंग दिलेल्या आहेत आणि लिस्ट काउंट काय आहे 0.1 आहे. मग ह्या 3 रीडिंग घेतल्या तर त्याचा आपण जर ॲव्हरेज काढली तर ती ॲव्हरेज येणार आहे 15.43. पण इथे पॉईंट नंतर 43 आले, पण लिस्ट काउंट काय आहे 0.1 आहे, म्हणजे इथं पॉईंट नंतर एकच यायला पाहिजे व्हॅल्यू, इथं 43 नसायला पाहिजे. तर मग इथे तर आले. आता हे कसं मिनिमाइज करायचं, त्याच्यासाठी आपण सिग्निफिकंट फिगरचा यूज करायचा. म्हणजे 15.43 तिथे जर 15.49 असतं तर आपल्याला हीच व्हॅल्यू 15.5 करता आली असती. म्हणजे 5च्या पुढची जर संख्या पुढे असेल तर पुढची व्हॅल्यू घ्यायची आणि 5पेक्षा लहान इथं 3 आहे म्हणून 4च राहू द्यायचं. म्हणजे सिग्निफिकंट फिगरमध्ये काय आहे की आपल्याला नियर बाय व्हॅल्यू घ्यायची असते. Out of this we are certain about the digit 1 and 5 but not certain about the last 2 digit because of the list count limitation. तर लिस्ट काउंटच्या लिमिटेशनमुळे 15 ही तर व्हॅल्यू करेक्ट आहे, फक्त 4, 3 जे आहे पॉईंटच्या नंतरचं 4 आणि 3 ह्या व्हॅल्यू आपल्या कशा आहेत सर्टन नाही आहेत, म्हणजे त्या ॲक्युरेट नाही आहेत. मग ते ॲक्युरेट करण्यासाठी आणि लिमिटेशन आहे इथं 0.1 हा लिस्ट काउंट असल्यामुळे इथं पॉईंट नंतर एकच संख्या पाहिजे, म्हणजे हे सिग्निफिकंट फिगर 3च पाहिजेत 1, 5 आणि पुढची 1. तर ती पुढची 1 कशावरून ठरवायची, पुढच्या 3 वरून ठरवायची. 5पेक्षा लहान असेल तर तीच संख्या, 5पेक्षा मोठी असेल तर त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. द नंबर ऑफ डिजिट इन द मेजरमेंट अबाउट विच
we are certain. Plus one additional digit, the first one about which we are not certain is known as significant figure or significant digit. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण सर्टन नाही आहात त्या डिजिटला आपण काय म्हणतो, सिग्निफिकंट डिजिट म्हणतो. इन द अबव एक्झाम्पल वी हॅव 3 सिग्निफिकंट डिजिट 1, 5 आणि 4. 1, 5 आणि 4 या 3 व्हॅल्यू या 4 व्हॅल्यूमध्ये 1, 5 आणि 4 हे 3च सिग्निफिकंट डिजिट आहेत. तर ते कसे आहेत मग आपण घेतलेत ते 5च्या ह्याच्यानुसार. The larger the number of significant figure obtained in a measurement, the greater is the accuracy of measurement. म्हणजे इथं सांगितले की सिग्निफिकंट फिगर जितक्या जास्त असतात तितकी म्हणजे तुमची ॲक्युरेसी चांगली असते. म्हणजे आपण 15 पॉईंट इथं 4-3 घेतलं, इथेच 2-3 अजून असते पॉईंटच्या नंतर, तर म्हणजे तुमचं जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरले त्याचं लिस्ट काउंट खूप कमी आहे. म्हणजे तुमची तुम्ही कमी चुकणार त्याच्यामध्ये. If one uses the instrument of smaller list count, the number of significant digit increases. जितका तुमचा लिस्ट काउंट स्मॉल असेल तितके तुमचे सिग्निफिकंट डिजिट काय होतात, वाढतात. पुढे रूल्स फॉर डिटर्मिनिंग सिग्निफिकंट फिगर्स. आता सिग्निफिकंट फिगर यूज करायचे रूल्स काय आहेत बघूयात. तर काय आहेत रूल मग, ऑल द नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल, इफ द व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज 178.43 centimeter cube, there are 5 significant digit which are 1, 7, 8, 4 and 3. आता नॉन झिरो म्हणजे झिरो नसणारे सगळ्याच व्हॅल्यू ह्या कशा असतात, सिग्निफिकंट असतात. मग ह्याच्यामध्ये हे जे व्हॅल्यूम दिलेलं आहे क्युबिक सेंटीमीटरमध्ये, तर त्या व्हॅल्यूमध्ये ज्या एवढ्या आहेत नंबर्स ते कसे आहेत, सगळेच्या सगळे सिग्निफिकंट आहेत. कारण तिथे एक पण झिरो नाही आहे कुठेच. झिरो आल्यानंतरच थोडंसं कन्फ्युजन होतं. तर झिरोसाठीचे रूल बघूयात. ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. कोणते झिरो सिग्निफिकंट असतात, जे व्हॅल्यूच्या मध्ये येतात. म्हणजे 165.02 ग्रॅममध्ये हे झिरो जे आहे ते सुद्धा सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे इथे पण 5 सिग्निफिकंट फिगर आहेत. नेक्स्ट आहे, इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरो ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट अँड टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. मग लेस दॅन 1मध्ये म्हणजे व्हॅल्यू जर 1पेक्षा कमी असेल तर म्हणजे 0 पॉईंटमध्ये जर व्हॅल्यू असेल तर झिरो तिथं पॉईंटच्या आधीचे झिरोज आणि पॉईंट नंतरचे झिरोज हे सिग्निफिकंट झिरोज नसतात असं इथे सांगितलं आहे. एक्झाम्पल आहे 0.001405. द अंडरलाईन झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे हे अंडरलाईन केलेले झिरोज हे काय आहेत, सिग्निफिकंट नाही आहेत. ह्याची व्हॅल्यू काय आहे, फक्त 0.1405. म्हणजे इथं 1405 ह्याच सिग्निफिकंट फिगर आहेत. Thus the above number has 4 significant digit. Next आहे, the zeros on the right hand side of the last non-zero number are significant, but for this the number must be written in a decimal point. Example, 1.500 or 0.01500 have both 4 significant figures. आता इथे पॉईंटच्या नंतर हे जे आहेत ह्या दोन व्हॅल्यूज कशा आहेत, दोन्ही सेमच आहेत. पण इथे सिग्निफिकंट फिगर 4 आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त झिरो वाढवलेत म्हणून सिग्निफिकंट फिगर वाढलेत का, नाही. कारण आपण बघितलं हे जे झिरो आहेत ते काय आहेत, त्याला सिग्निफिकंट फिगर आपण मानत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, इफ अ मेजरमेंट इल्ड्स लेंथ एल इज गिवन ॲज. म्हणजे वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये जर मीटर सेंटीमीटर मिलीमीटरमध्ये जर घेतलं तर सिग्निफिकंट डिजिट काय होतात, तसेच राहतात. म्हणजे 125 मीटरमध्ये सेंटीमीटर जितके केले, मिलीमीटर जितके केले तर आपल्याला सिग्निफिकंट व्हॅल्यूज ह्या पहिल्या ज्या आहेत 125 ह्या सिग्निफिकंट डिजिट आपल्याला ते मिळतात. आता हे अवॉइड करण्यासाठी, म्हणजे हे सगळं जे कन्फ्युजन आहे ते अवॉइड करण्यासाठी, टू अवॉइड द ॲम्बिग्युटीज म्हणजे काय, अस्पष्टता, याच्यामध्ये सगळ्या अस्पष्टता जी आहे ती काढून टाकण्यासाठी इन डिटर्मिनिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, आपण सिग्निफिकंट फिगर्स काय करतो, डिटरमाइन करतो. इट इज नेसेसरी टू रिपोर्ट एव्हरी मेजरमेंट इन सिग्निफिकंट सायंटिफिक नोटेशन इन पॉवर्स ऑफ 10. आता इथं 125 × 10⁻² असं लिहिण्याची पद्धत आहे म्हणून पॉवर्स ऑफ 10मध्ये. बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे 10चा पॉवर किती आहे त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायचं. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज a × 10⁻n, where a is the number such that 0.5 is less than or equal to a is less than 5 and n is the integer called the order of magnitude. इथे सांगितलेलं आहे a क्रॉस 10⁻n म्हणजे इथं
ए ही एक संख्या आहे आणि ती जर 5पेक्षा त्याच्या पुढची पॉईंटच्या नंतरची संख्या जर 5पेक्षा मोठी असेल तर पुढची संख्या घ्यायची, लहान असेल तर लहान संख्या घ्यायची, हे इथं सांगितलेलं आहे. आणि त्याला म्हणायचं आपण 10च्या डोक्यावरच्या एनला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता रेडियस ऑफ अर्थ एक्झाम्पल दिलं इथं. रेडियस ऑफ अर्थ किती आहे? 6400 किलोमीटर. मग इथं 0.64 × 10⁷ मीटर. मग 10⁷ काय आहे? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. आणि सिग्निफिकंट फिगर इथे किती आहेत? 6 आणि 4 हे 2 सिग्निफिकंट फिगर आहेत. मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन E इज 1.6 × 10⁻19 कुलम. हेअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज -19 अँड द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट आर 2. अशा हे समजलं तुम्हाला की 1 आणि 6 ह्या काय आहेत? मॅग्निट्यूड आहेत आणि -19 हे सिग्निफिकंट फिगर आहे. अशा प्रकारे हा इथे चॅप्टर संपलेला आहे. इथं इंटरनेट माय फ्रेंडमध्ये इथं कोण लेविन हे लेक्चर घेतात ते तुम्हाला समजतात का बघा. इथे इंटरनेटवर जायचं आणि हे सर्च करून तिथले लेक्चर्स तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपला युनिट अँड मेजरमेंट्स हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा मला. आणि याचा चांगला अभ्यास करून तुम्ही ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या अभ्यासाला. थँक्यू.